नमस्कार. 60च्या वयानंतर शरीर थकणं अगदी सामान्य आहे. पण जर तुमच्या शरीरात या 12 खुणा अजूनही असतील तर मानून जा, तुम्ही आजही एखाद्या 30 वर्षाच्या तरुणापेक्षा जास्त फिट आहात. चला आजच स्वतःची ही 5 मिनिटे टेस्ट करून बघूयात. टिप्स नंबर 1. सकाळी उठताच एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक वाटणं. मित्रांनो, तुम्ही कितीही निरोगी आहात याचं सर्वात मोठं आणि खरं मोजमाप म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला कसं वाटतं. सकाळी डोळे उघडतात जर शरीर हलकं वाटत असेल, डोकं शांत असेल आणि डोळ्यात जळजळ नसेल तर समजून जा, तुमची झोप फक्त पूर्ण झालेली नाही तर ती गाढ आणि प्रभावी आहे. रात्रीच्या वेळी तुमचं शरीर स्वतःची दुरुस्ती योग्य प्रकारे करत आहे. नर्वस सिस्टम तणावाखाली नाही आणि मेंदू ओव्हरलोड झालेला नाही. हा याचा स्पष्ट पुरावा आहे. टिप्स नंबर 2. फौलादी मूठ, मजबूत हँड ग्रीप. आखाड्यातले जुने पैलवान म्हणजेच की माणसांची खरी ताकद, त्यांच्या मुठीत असते. आजचं आधुनिक मेडिकल सायन्ससुद्धा हेच मानतं. आज 60 वर्षानंतरही तुम्ही पाण्याची घट्ट बाटली स्वतः सहज उघडू शकता का? बाजारातून भाजीची जड पिशवी उचलताना किंवा पेपर वाचताना तुमचे हातपाय थरथरत तर नाहीत ना? जर तुमची पकड आजही घट्ट असेल तर याचा अर्थ तुमचं हृदय, नसा आणि स्नायू याच्यात उत्तम ताळमेळ आहे आणि म्हातारपण अजून तुमच्या आसपासही भटकलेले नाही. टिप्स नंबर 3. त्वचा आणि डोळ्यामध्ये नैसर्गिक चमक. शरीराची आतली तब्येत सर्वात आधी चेहऱ्यावर आणि डोळ्यात दिसते. कोणत्याही महागड्या क्रीम्स किंवा मेकअपशिवाय जर त्वचेवर नैसर्गिक ग्लो असेल आणि तुमचे डोळे ब्राईट आणि जिवंत दिसत असतील तर हा एक खूप मोठा पॉझिटिव्हिटी सिग्नल आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमचं रक्त स्वच्छ आहे, लिव्हर हेल्दी आहे आणि शरीरातले सगळे टॅनिक्स व्यवस्थित बाहेर पडत आहेत. शरीर आतून स्वच्छ असेल तरच चेहऱ्यावर ती खरी चमक दिसते. टिप्स नंबर 4. मजबूत पचनतंत्र आरोग्याचे खरं सेंटर. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, पोट खुश तर माणूस खुश. कारण 70% आजार हे पोटातूनच सुरू होतात. जर तुम्हाला खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत असेल, जास्त गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होत नसेल आणि रोज सकाळी पोट अगदी व्यवस्थित साफ होत असेल तर तुमची आतडी आणि लिव्हर 100% व्यवस्थित काम करत आहेत. जेव्हा पचन चांगलं असतं तेव्हा शरीराला अन्न घटकाचं पूर्ण पोषण मिळतं आणि इम्युनिटी आपोआप मजबूत होते. टिप्स नंबर 5. लहान मोठ्या आजारांमधून लगेच सावरणं. मित्रांनो, निरोगी माणूस तो नाही ज्याला आयुष्यात कधीच आजार होत नाही. खरी हेल्दी व्यक्ती ती असते जी आजारी पडली तरी अतिशय वेगाने बरी होते. जर तुम्हाला कधी सर्दी, खोकला किंवा हलका ताप आला आणि तुमचं शरीर 1-2 दिवसातच औषधाशिवाय किंवा कमी औषधात स्वतःला पुन्हा उभं करत असेल तर तुमचं रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी अत्यंत पॉवरफुल आहे आणि तुमचं शरीर आजारांशी लढायला पूर्ण सक्षम आहे. टिप्स नंबर 6. पाय आणि सांध्यांमध्ये मजबूत ताकद. वय वाढलं की बऱ्याच जणांना उठताना, बसताना किंवा चालताना सांध्यामध्ये कटकट आवाज येणं किंवा वेदना होणं सुरू होतं. पण जर तुम्ही 60 नंतरही कोणाचाही आधार न घेता पायऱ्या सहज चढू शकत असाल, जमिनीवर मांडी घालून बसू शकत असाल आणि विनायासच उठू शकत असाल
तर तुमची हाडे, कुरचा आणि पाय आजही 30-35च्या वयासारखे मजबूत आहेत. टिप्स नंबर 7. शांत मेंदू आणि सकारात्मक मन. 60च्या वयानंतर शरीरासोबतच मानसिक आरोग्य सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरून विनाकारण चिडचिड होत नसेल, खूप जास्त विसरभोळ्या नसेल आणि मनामध्ये शांतता व प्रसन्नता असेल, तर तुमचं नर्वस सिस्टम एकदम रिलॅक्स आहे. मेंदूवर कोणताही अतिरिक्त ताण नसणं हे निरोगी आणि दीर्घ आयुष्याचं खूप मोठं लक्षण आहे. टिप्स नंबर 8. चांगल्या स्टॅमिना आणि श्वास न फुलणे. थोडं चालल्यावर, जिना चढल्यावर किंवा घरातली छोटी मोठी कामं करताना जर तुमचा श्वास लगेच फुलत नसेल आणि छातीत धडधड होत नसेल, तर समजा तुमची फुफ्फुसे आणि हृदय उत्तम प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. 60च्या वयात असा स्टॅमिना असणं ही आजच्या काळात खरोखरच खूप मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. टिप्स नंबर 9. गाढ आणि शांत झोप. मित्रांनो, 60च्या वयानंतर बहुतेकांची तक्रार असते की रात्री वारंवार जाग येते किंवा झोपच लागत नाही. पण जर तुम्हाला अंथरुणावर पडल्या 10-15 मिनिटात गाढ झोप लागत असेल आणि रात्री मध्येच न जाग येता सलग 6 ते 7 तास शांत झोप मिळत असेल, तर ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. याचा अर्थ तुमचं मन शांत आहे. शरीरात मेलाटोनिन हे स्लीप हार्मोन्स योग्य प्रमाणात बनतंय आणि तुमचं नर्वस सिस्टम पूर्णपणे रिलॅक्स आहे. टिप्स नंबर 10. उत्तम तोल आणि स्थिर चाल. वय वाढल्यानंतर शरीराचा बॅलन्स जाणं किंवा चालताना पाय अडखळणं ही खूप मोठ्या समस्या असते. पण जर तुम्ही एकदम सरळ रेषेत न डगमगता आणि आत्मविश्वासाने चालू शकत असाल, अगदी डोळे मिटून एका पायावर 5 ते 10 सेकंद उभं राहू शकत असाल, तर समजा तुमचं ब्रेन कण, ज्यामुळे बॅलन्स राहतो, आणि पायाच्या नसा यांचं कॉम्बिनेशन आजही तगडं आहे. पडण्याचा आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका तुमच्यापासून खूप दूर आहे. टिप्स नंबर 11. दाताची आणि हिरड्यांची मजबूती. म्हणतात ना, अन्नाची पहिली पायरी म्हणजे दात. 60 नंतरही जर तुमचे दात मजबूत असतील, खाताना हिरड्यांमधून रक्त येत नसेल आणि तुम्ही कडक पदार्थ जसं की कडक फळ किंवा सुकामेवा सहज चावून खाऊ शकत असाल, तर हा तुमचा संपूर्ण आरोग्याचा आरसा आहे. मजबूत दात म्हणजे पचनक्रिया तोंडापासूनच परफेक्ट सुरू होते, ज्यामुळे शरीराला अन्नातलं पूर्ण पोषण मिळतं. टिप्स नंबर 12. सतत काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता. आरोग्य फक्त शरीरच नसतं, तर मेंदूचंही असतं. 60च्या वयानंतर जर तुमची नवीन गोष्टी शिकण्याची ओढ संपलेली नसेल, मग ते नवीन तंत्रज्ञान शिकणं असो, नवीन पुस्तक वाचणं असो किंवा नातवंडांशी गप्पा मारताना नवीन विषय समजून घेणं असो, तर तुमचं ब्रेन आजही तरुण आहे. तुमचा मेंदू डिमेशिया किंवा विसरभोळ्यासारखा आजारांना स्पष्ट नकार देत आहे. हा याचा जिवंत पुरावा आहे. मित्रांनो, या 12 खुणांपैकी तुमच्यामध्ये आज किती खुणा आहेत कमेंट करून नक्की सांगा. जर 5 पेक्षा जास्त असतील तर स्वतःची पाठ थोपटा. तुम्ही एकदम फिट आहात. हा व्हिडिओ तुमच्या घरातील 60हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वतःची तब्येत तपासता येईल.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.